महात्मा गांधी स्वतःला सनातनी म्हणायचे, मात्र पृथ्वीराज चव्हाण विरोध करतात। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। पृथ्वीराज बाबांना राहुल बाबा जवळचे वाटतात। महाजन यांनी अशी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी सनातन संदर्भात एक वक्तव्य केलं आणि तो वक्तव्य मोठा चर्चेत आहे आणि वादात देखील आहे। त्यानंतर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक पोस्ट केलेली आहे, ती पोस्ट देखील आता चर्चेत आहे। नेमकं प्रकाश महाजन यांना काय म्हणायचं आहे आपण पाहूयात, बोलूयात, त्यांच्याशी चर्चा करूयात। तुम्ही एक पोस्ट केलेली आहे फेसबुकवरती, नेमकं काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे? काय इतके दिवस काँग्रेस आणि त्या विचाराला मानणारे लोक भगवा आतंकवाद हा प्रचार करत होते आणि ज्यांनी हा शब्द प्रयोग केला, जे त्यावेळेस गृहमंत्री होते सुशील कुमार शिंदे, यांनी 2 दिवसापूर्वी असं सांगितलं की भगवा आतंकवाद मी पक्षसृष्टीच्या म्हणण्यावरून म्हणालो। म्हणजे त्यांनी त्या पूर्ण वक्तव्याला पक्षसृष्टीच्या गळ्यात मारून दिलं। मला असं म्हणायचं आहे की मग मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटामध्ये जे लोक बळी गेले, जवळपास 190 का 89 लोक बळी गेले, मग याला तुम्ही कोणचा आतंकवाद म्हणणार? इस्लामिक म्हणणार, हिरवा म्हणणार, काय म्हणणार? इकडं तर सनातनी म्हणून मोकळे झाले तुम्ही, तिकडं काय म्हणणार तुम्ही? महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत होते। माझं तर पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत उच्च विद्याविभूषित आहेत। त्यांनी महात्मा गांधीनं वर्णभेद नावाची 4 पुस्तकं लिहिली, ती वाचा ना तुम्ही। पृथ्वीराज बाबाला आपल्याकडं ग्रामीण भाषेत महात्मा गांधीला गांधी बाबा म्हणायचे जुने लोक, म्हणून मी सांगतो पृथ्वीराज बाबाला गांधी बाबापेक्षा राहुल बाबा जवळचे, म्हणून त्यांनी गांधी बाबाला सोडून दिलं आणि राहुल बाबाला काय आवडतं ते म्हणायला सुरुवात केली। मला वाटतं ह्या वाक्यावर आपला शेवट व्हायला हरकत नाही। आपण पाहिलं ते होते मनसेचे नेते प्रकाश महाजन। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।